हालेलुया हालेलुया हालेलुया। इफिसियन्स पत्र 4:26 ते 27 वचन। इफिसियन्स पत्र 4:26 तुम्ही रागावा परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये, वचन 27 आणि सैतानाला वाव देऊ नका। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन सांगते तुम्ही रागावा परंतु पाप करू नका, तुम्ही रागात असता सूर्य मावळू नये आणि सैतानाला वाव देऊ नका। या ठिकाणी बायबल काय सांगते पहा की तुम्ही रागावा। राग कोणाला येत नाही? सर्वांना येतो की नाही? सर्वांना राग येतो, पण बायबल सांगते रागामध्ये पाप करू नका, काही चुकीचं करू नका। सूर्य मावल्याच्या आत तुम्ही समेट करा, सैतानाने तुमच्यामध्ये प्रवेश करू नये म्हणून त्याच्या अगोदरच समेट करा। वचन सांगते सैतानाला वाव म्हणजे संधी देऊ नका। आपल्या चुकीमुळे सैतान फायदा घेणार, तो आपल्यामध्ये प्रवेश करणार आणि आपल्या जीवनाचा नाश करणार। म्हणून बायबल सांगते तुम्ही रागवा, राग येतो, पण मात्र असं काही करू नका ज्याद्वारे सैतानाला संधी मिळेल आणि मग सैतान येऊन तुमच्या जीवनाचा नाश करेल। म्हणून सावध असा, चूक घडली पश्चाताप करा, पाप कबूल करा, काही झालं ताबडतोब समेट घडवा, नाहीतर सैतान त्याचा फायदा घेईल आणि तुमचा नाश करेल। बायबल आता आपल्याला एक ठिकाणी काय शिकवत आहे ते आपण पाहू। तर बायबल आपल्याला शिकवत आहे की अशा कोणत्या गोष्टी करू नका ज्याद्वारे सैतानाला संधी मिळेल। असं काही चुकीचं करू नका ज्याद्वारे सैतान फायदा घेईल आणि आपला नाश करेल। तर कसं आपण देवाच्या नियमात, आज्ञेत आणि वचनात चालले पाहिजे हे बायबल आपल्याला शिकवते। आपण प्रभूपासून दुरावतो, चुकीच्या गोष्टीकडे वळतो, चुकीची संगत पकडतो, कुणी आपल्याला काही सांगितलं ताबडतोब विश्वास ठेवतो आणि मग आपण देवाचे नियम मोडतो। त्याचा फायदा सैतान घेतो आणि मग तो हळूहळू करताना आपल्याला परमेश्वरापासून दूर करतो, देवापासून तो आपल्याला दूर नेतो, तो आपल्याला पापाकडे, जगाकडे आणि वाईटाकडे आपल्याला तो नेतो आणि आपला नाश करून टाकतो। म्हणून बायबल सांगते सावध असा, अशी कोणतीही चूक तुम्ही करू नका ज्याद्वारे सैतान मात्र त्याचा फायदा घेईल, सैतानाला संधी मिळेल असं काही चुकीचं करू नका। सावध राहण्यासाठी बायबल आपल्याला शिकवते, परमेश्वरामध्ये स्थिर राहण्यासाठी, प्रभूचे नियम, विधी, आज्ञा पाळण्यासाठी बायबल आपल्याला शिकवते। आपण चूक करायला जाणार, चुकीच्या गोष्टी करायला जाणार, सैतानाला संधी मिळेल आणि तो आपला घात करेल। म्हणून प्रत्येक गोष्टी आपण कसे सावध राहिले पाहिजे ते आपण बायबलच्या द्वारे पाहू, ज्याद्वारे सैतानाला संधी मिळणार नाही आणि आपण परमेश्वरामध्ये स्थिर राहणार। पण चुकीचं काही करणार तर सैतानाला मात्र संधी मिळेल। म्हणून पुढे वचन काय सांगते की सैतानाला संधी देऊ नका। मग आता आपल्याला काय काय करायचंय बघा। पहिली गोष्ट वचन काय सांगते, याकोबाचे पत्र 4:7 म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल। काय संधी वचन? म्हणून तुम्ही देवाच्या अधीन व्हा, सैतानाला संधी सापडू नये। मग आपल्याला काय करायचंय? त्याला मिळू नये संधी, म्हणून देवाच्या अधीन, देवाच्या अनुकरणात राहायचंय, प्रभूच्या आज्ञा तंतोतंत पाळायच्यात आपल्याला। मग आपण सैतानाला अडवू शकणार, तो आपल्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही, तो आपला घात, नाश करू शकणार नाही। उलट वचन सांगते की मात्र सैतान आपल्यापासून पळून जाणार, पळून काढणार, तो थांबणार नाही। आपण त्याला अडवणार। ज्यावेळी आपण देवाचे नियम पाळतो, आज्ञा पाळतो, देवाच्या अधीन राहतो, तेव्हा सैतानाची सत्ता आपल्यावर चालत नाही, तो आपल्यापासून पळ काढत असतो। पुढे वचन सांगते मत्ती 5:39 वचना, प्रभू येशू काय म्हणतो, मी तर तुम्हाला सांगतो दुष्टाला अडवू नका। आता इकडे वचन काय सांगते पहा, दुष्टाला अडवू नका, जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर। आता दुष्टाला आपण काय वचन घेतलं ते सैतानाला अडवा ना, अगोदरचं वचन घेतलं याकोब 4:7। आता इथे प्रभू येशू काय म्हणतो, दुष्टाला अडवू नका, म्हणजे काय अर्थ आहे त्याचा? म्हणजे दुष्ट कोण आहे? सैतान। दुष्ट शब्द सैतानाला वापरलेला आहे। इब्री लोकांस पत्र 3:12 वचन काय सांगते, प्रिय बंधूंनो, जिवंत देवाला सोडण्यासारखं अविश्वासाचं
दुष्ट मन तुमच्यातील कोणाचं पण असू नये म्हणून जपा. दुष्ट मन म्हणजे सैतानाचं मन तुमचं असू नये म्हणून स्वतःला जपा. देवाला सोडू नका. देवाला सोडलं तुमचं मन दुष्ट होईल, सैतानाचं मन. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 3:12 काही त्या दुष्टाचा होता म्हणजे सैतानाचा होता. आता दुष्ट शब्द सैतानाला वापरलेला आहे. बरेच अशी वचनं आहेत ज्याच्यामध्ये दुष्ट शब्द सैतानाला वापरले. योहानाचे पहिले पत्र 5:18-19 वचनात पण त्या दुष्टाचा त्याला संपर्क होत नाही, म्हणजे मात्र तो दुष्ट सैतान आहे. तर इकडे वचन सांगते त्या दुष्टाला अडवू नका. म्हणजे काय, त्याला येऊ दे का, आपल्यामध्ये प्रवेश करू द्या का? नाही. प्रभूला काही सांगायचंय बघा. प्रभू म्हणतो की दुष्टाला अडवू नका. म्हणजे काय, जो कोणी तुझ्या एका गालावर मारतो त्याच्या पुढे दुसरा गाल कर. हा दुष्ट म्हणजे सैतान तिथे कार्य करत आहे माणसामधून. आणि कोणी तुझ्या एक गालावर मारला तर दुसरा गाल पुढे कर. तिथे सैतान प्रवृत्त करत आहे त्या माणसाला, जो तुझ्या एका गालावर मारतो त्या माणसाला. त्यामुळे सैतानाला अडवू नको म्हणजे दुसरा गाल पुढे कर, म्हणजे त्या माणसाला तुझ्या दुसऱ्या गालावर पण मारू दे. त्यावेळी काय होणार, सैतानाला लाज वाटणार, सैतानाला पळ काढावं लागणार की हा मनुष्य किती नम्र बनत आहे. अडवू नको म्हणजे मी इतका विरोध करत होतो की हा पहिले परमेश्वराला सोडावे, देवाला सोडावे, म्हणून मी दुसऱ्या व्यक्तीतून काम करत आहे, पण ह्या व्यक्ती तर सहन करत आहे, माझ्याकडून होणारा त्रास सहन करत आहे आणि परमेश्वर मध्ये स्थिर. हा दुष्ट सैतान आहे, पण तो दुसऱ्या माणसातून आपल्याला अडविण्याचा प्रयत्न करत आहे. तर वचन सांगते एका गाला मारले तर दुसरा गाल पुढे कर, म्हणजे तू सैतानाला अडवू नको, म्हणजे दुसरा फटका पण तू घे. ज्याद्वारे काय ना, तू दुसरा फटका खाल्ल्याने सैतानाची ताकद तिकडे चालणार नाही. आणि वचन सांगते की मात्र त्यावेळेला सैतान तिथून निघून जाईल. म्हणजे सैतानाला अडवू नका म्हणजे याचा अर्थ तुम्ही दुसरा मार खाल्ल्यावर सैतानाला तुम्ही तुमच्या जीवनात प्रवेश करू देणार नाही. तो तुमच्यापासून पळ काढेल, तो परत तुमच्याकडे येणार. जेव्हा तुम्ही सहन करणार तेव्हा सैतानाला तुम्ही मात्र तुमच्या जीवनातून हाकलून लावणार. सैतानाला तुमच्यापासून तुम्ही दूर करणार. कारण सैतान जेव्हा माणसाच्या द्वारे आपल्यामध्ये परीक्षा आणत आहे, त्रास देणं, छळ करणं, अपमान करणं, आणि ते आपण सहन करतो, अडवत नाही तर सहन करतो. सहन केल्याद्वारे आपण विजयी बनतो. विजयी बनल्यामुळे सैतानाचं पुढे तिथे काही चालत नाही आणि मग तिथून त्याला निघून जावं लागतं. म्हणून प्रभू म्हणतो की त्या दुष्टाला म्हणजे त्या सैतानाला अडवू नका, तो तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीच्या द्वारे त्रास देतोय, सहन करा. तिथे बायबल आपल्याला सहन करण्याबाबतीत शिकवत की तुम्ही सहन करा, म्हणजे पुढे सैतानाची ताकद तुमच्यावर चालणार नाही. तो तुमची परीक्षा घेणार, परंतु मात्र तो पुढे तुम्हाला नंतर काही करू शकणार नाही. तर त्याला तिथून निघून जावं लागेल. म्हणून वचन सांगते की त्याला अडवू नका म्हणजे काय, सहन करा. हालेलुया. जर आपण सहन करत आहोत तर आपण विजय मिळवत आहोत, सैतानाला तुडवत आहोत. सैतानाला आपण तुडवत आहोत. रोमकरपत्र 16:20 शांतीचा देव लवकरच सैतानाला तुमच्या पायाखाली तुडवी. सैतान कुठून तुडवला जाणार आहे, आपल्या पायाखाली मानवाच्या. म्हणजे इतका तो कमजोर आहे की आपण त्याला ठेचणार आहोत, आपण त्याचा भुक्का बनवणार आहोत, आपण त्याला तुडविणार आहोत. म्हणून वचन सांगते की मात्र तुम्ही सावध असा. अशी कोणती गोष्ट करू नका की सैतान फायदा घेईल आणि आपल्या गालावर समोरचा व्यक्ती एक मारत आहे, मग आपल्या राग येणार, आपण त्याच्या 2 चढवणार, मग सैतान फायदा घेणार. मग काय होईल माहिती का, त्याने 1 मारले, आपण 2 मारणार, मग तो परत मारणार, आपण त्याला मारणार, आणि किती फटके खातात बघा. त्यापेक्षा सहन करायला शिका. भविष्यात भरपूर काही तुम्ही पुढे जाते. आपण मात्र सहन केले तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. पण आपण सहन करणार आणि तिथे प्रकार किती वाढते बघा. मग वाढतच जाणार जास्त. आणि दोन्ही पार्टीमध्ये मात्र दोन्ही पक्षामध्ये अनेक भेदभाव तयार होणार, अनेक भांडणं तयार होणार, मारामारी तयार होणार, द्वेष, भावना, तिरस्कार, दोन्ही पक्षांचं नुकसान होणार. त्यापेक्षा बायबल सांगते सहन करा. हालेलुया. हालेलुया. कोणत्याही अशा चुकीच्या गोष्टी करू नका ज्याद्वारे सैतान फायदा घेईल. म्हणून चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या. पुढे वचन सांगते एफिसकरास
पत्र 6 ते 10 ते 18 वचनापर्यंत. तिकडे संत पौल काय म्हणतो पहा, की संत पौल म्हणत आहे की तो सैतान, तो दुष्ट, त्याचे जे जळते बाण जे हे आपल्याला विझविता यावे म्हणून देवाची शस्त्र सामग्री तुम्ही धारण करा. देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आपली लढाई, आपले युद्ध हे सैतानाबरोबर आहे, मांसाबरोबर, आमच्या माणसाबरोबर नाही. रक्त मांसाबरोबर, माणसाबरोबर नाही, सैतानाबरोबर. आणि सैतान जेव्हा त्याचे तीर सोडतो आपल्यावर, त्याचे बाण आपल्यावर सोडत आहे, ते आपल्याला विझविता यावे म्हणून देवाची शस्त्र सामग्री, वचनाची तलवार, आत्म्याची तलवार घेऊन उभे राहा. आपण वचनाने पूर्ण असणार, परमेश्वराच्या आत्म्याने परिपूर्ण असणार, परमेश्वराच्या नियमात चालत आहोत, तर सैतानाने किती तीर सोडू द्या, किती बाण सोडू द्या, सैतानाचा एकही बाण आपल्याला लागणार नाही. उलट मात्र हे बाण परत रिटर्न जाणार, आपल्यापासून उलट जाणार, आपल्याला ते लागणार नाही. आणि सैतानाची हार होणार, सैतानालाच तिथून निघून जावं लागणार. वचनाची तलवार, आत्म्याची तलवार, ही शस्त्र सामग्री आपल्याला धारण करायचे. प्रभूमध्ये टिकून राहिले, वचनामध्ये चालत राहिले, पवित्र आत्म्यामध्ये चालत राहिले, तर सैतानाची कोणतीच शक्ती आपल्यावर चालणार नाही, सैतानाची कोणती युक्ती आपल्यावर चालू शकणार नाही, सैतानाला आपण संधी देऊ शकणार नाही. जर आपण स्थिर राहिले तर सैतानाचे जळते बाण आपण विझवू शकणार. जर आपण वचनात स्थिर राहिले, आत्म्यात स्थिर राहिले, तर सैतानाची ताकद आपल्यावर चालणार नाही, त्याला कधीच संधी मिळणार नाही. हालेलुया. आपल्याला काय वाटते की आपण म्हणतो की सैतानाला सर्व काही कळते, सैतानाला सर्व काही कळते. वचन पण तसं आहे. वचन सांगते यजकेल 28 अध्याय 2 ते 3 वचन. काय सांगते वचन? वचन सांगते की मात्र तू दानिएल पेक्षाही बुद्धिमान, हुशार आहे आणि लोकांना कोणतीच गोष्ट तुझ्यापासून लपविता येत नाही. लोकांना कोणतीच गोष्ट सैतानापासून लपविता येत नाही. म्हणजे माणसाच्या जीवनातल्या गोष्टी सैतानाला कळतात, सैतानाला समजतात. सैतान या सर्व गोष्टीचा शोध घेतो. आता आपण सांगा की सैतानाला सर्व काही कळते, सैतानाला सर्व काही समजते, सैतानापासून कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही असं आपल्याला वाटतं. परंतु जर आपण बायबलचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल, जे लोक पापाच्या बंधनात आहेत, सैतानाच्या अधीन आहेत, चुकीमध्ये जीवन जगत आहे, त्यांची प्रत्येक गोष्ट सैतानाला कळते. परंतु जे पूर्ण देवाला अनुसरलेले आहे, पूर्ण परमेश्वर भरोसा ठेवत आहे, अशा व्यक्तीच्या सर्व गोष्टी सैतानाला कळत नाही. हालेलुया. त्या गोष्टी सैतानाला कळत नाही. आपण प्रभूमध्ये असताना जर चुकत गेले, नियम मोडत गेले, तर सैतानाला संधी आपल्या जीवनात मिळेल. पण आपण तंतोतंत देवाचे नियम पाळत आहोत, तर सैतानाला कळणार पण नाही आपल्या जीवनातल्या गोष्टी. आता आपण सांगा मत्ती 4 अध्याय 13 की सैतानाला हे पण कळलं की प्रभू येशूला भूक लागले ना. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशूला भूक लागली, ते सैतानाला कळालं. ते कसं कळालं बघा, आपण याच्यातल्या काही गोष्टी पाहू महत्वाच्या. मत्ती 4 अध्याय मध्ये आपण पाहू. त्या ठिकाणी प्रभूने 40 दिवस 40 रात्र उपवास प्रार्थना केली, काही अन्न पाणी सेवन न करता. त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे, प्रभू येशू या पृथ्वीवर मनुष्य बनून आलेले. काय बनून? मनुष्य, मानव बनून. प्रभूमध्ये दैवी सामर्थ्य होतं, पण प्रभू एक मानवी रूपात आले होते, मनुष्य बनून, मानव बनून. मानव असल्यामुळे भूक, थकवा, झोप हे सर्व असणार. त्यामुळे प्रभूला भूक लागली होती, कारण प्रभू मानवी रूपात जन्म घेतले होते प्रभूने. साहजिक गोष्ट एक म्हणजे या गोष्टीचा अर्थ अगदी कोणी पण काढू शकतो. जो मनुष्य 40 दिवस उपवास प्रार्थना करे, अन्न पाणी सेवन केलं नाही, त्याला भूक लागेल की नाही हे आपण सांगू शकतो की नाही? सांगू शकतो ना. आपण पण उपवास केलेत की नाही? केलेत ना. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 40 दिवस, किती पण दिवस. भूक लागली का नाहीच लागली? लागते की नाही भूक? काही खावंसं वाटते की नाही? वाटते, भूक लागते. प्रभूमध्ये असताना 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस राहू शकतो, जास्त दिवस नाही भूक लागणार. ही एक साहजिक गोष्ट आहे जी कोणीही सहज ओळखू शकणार. प्रभू मनुष्य म्हणून आले होते. प्रभूने 40 दिवस 40 रात्र प्रार्थना उपवास केला होता, अन्न पाणी
पाणी न खाता पिता. त्यानंतर बायबल सांगते प्रभूला भूक लागली, प्रभू येशूला भूक लागली. मत्ती 4:2 भूक लागली प्रभूला, म्हणून परीक्षक म्हणजे सैतान येऊन प्रभूला म्हणत होते. ही एक साहजिक गोष्ट होती जी कोणी ओळखू शकत होते की ज्या माणसाने बरेच दिवस काही खाल्लं नाही त्याला भूक लागू शकते. म्हणून सैतान प्रभूला म्हणत आहे की या धोंड्याच्या दगडाच्या भाकरी बनव आणि खा. काय म्हणत आहे 3 आणि 4 वचन. पण प्रभूने म्हटलं की मात्र मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या वचनातून निघणाऱ्या परमेश्वर पित्याच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. आता सैतान साहजिक गोष्ट सांगत आहे भूक काय भूकी संबंधाने की तुला भूक लागली ना त्या दगडाच्या भाकरी बनव खा. मग सैतान प्रभूच्या मनातला हा मजबूत विश्वास का ओळखू शकला नाही की मी किती परीक्षा घेतल्या तरी माझं काही चालणार नाही, हा देवाचा पुत्र आहे ते मात्र त्याच्यावर माझी सत्ता चालणार नाही. बघा तुम्ही भरपूर परीक्षा घेतल्या, संधी मिळेपर्यंत तो परीक्षा घेतच राहिला. 13 वचन काय सांगते मत्ती 4:1-11 वचनात काय दिले, तू संधी मिळेपर्यंत. आणि लूक 4:1-13 त्याच्यामध्ये 13 वचन दिले बघा. लूक 4:1-13 संधी मिळेपर्यंत तो प्रभूची परीक्षा घेत होता, संधी मिळेपर्यंत. पण मात्र विचार करा त्याने बऱ्याच परीक्षा, फक्त ते 3च घेतल्या अशा नाही, बऱ्याच परीक्षा घेतल्या तरी तो विजयी झाला नाही. मग तो का ओळखू शकला नाही की मात्र मी एवढ्या परीक्षा घेणार आहे कुठं मात्र येशू चुकेल, पाप करेल, आज्ञा मोडेल, हे मात्र या गोष्टी त्याला काय समजल्या नाही. त्याला असं का वाटत होतं की येशू चुकणार, येशू आज्ञा मोडणारच, येशू पाप करणार, असं का त्याला वाटत होतं? कारण त्याने येशूच्या मनातल्या गोष्टी ओळखल्या नव्हत्या, म्हणून त्याला चुकीचं वाटत होतं. चुकीची कल्पना होती त्याच्यात की मी एवढी परीक्षा घेताना येशू चुकणार, पाप करणार, आज्ञा मोडणार, हे त्याला वाटत होतं कारण त्याने येशूच्या मनातलं ओळखलं नव्हतं. जर ओळखलं असतं ना तर तो एवढ्या परीक्षा घेऊ शकला नसता, पण प्रभू समोर गेला पण नसता. आणि प्रभू शेवटपर्यंत चुकले नाही, शेवटपर्यंत मात्र मजबूतच राहिले. शेवटी सैतानालाच तिकडून पॉल काढावा लागला. मत्ती 4:11 सैतानालाच निघून जावं लागलं, त्याचं काही चाललं नाही. मग का हा हे सर्व ओळखू शकला नाही? एवढ्या परीक्षा घेऊन येशू कुठेच चुकला नाही, एकाही परीक्षेमध्ये प्रभू कमजोर पडले नाही. जर तो खरोखर त्याने प्रभू येशूच्या मनातलं ओळखलं असतं तर प्रभू तिकडे चुकले नक्की असते, पण नाही ओळखू शकला. आणि भूक लागणे एक साहजिक गोष्ट होती, जी मानवामध्ये एक साहजिक गोष्ट आहे, भूक लागणं. हालेलुया, हालेलुया. एक लहान बाळ बोलू शकत नाही भूक लागले, पण आई ओळखू शकते की त्याला भूक लागले. आई काही कोणी व्यक्ती बराच वेळपर्यंत त्या बाळाने दूध पिलं नाही सांगू शकणार या बाळाला आता भूक लागलेली आहे, साहजिक गोष्ट आहे. तशा प्रकारे सैतानाने ही गोष्ट ओळखली होती की भूक लागली. एवढे दिवस उपास प्रार्थना केले ना, मग त्याला भूक लागली. आणि प्रभू मात्र त्या मोहाला बली पडले नाही तर परीक्षेमध्ये मजबूत राहिले. नाहीतर आपल्याला वाटेल सैतानाला सर्व गोष्टी कळतात, त्याने प्रभू येशूच्या पण मनातल्या गोष्टी ओळखल्या नाही. जी साहजिक गोष्ट होती ती त्याला कळली, जी कोणाला पण कळू शकते, आपल्याला पण, कोणाला पण, लहान मुलाला पण कळते, कोणाला पण कळते, अशी गोष्ट होती ती. हालेलुया. आणखी स्पष्टीकरण की बघा वचन काय सांगते याच्यामध्ये, शास्त्रीय पुस्तकामध्ये 13-16 अध्यायापर्यंत शमशोनाची ताकद कशात आहे हे सैतानाला माहिती नव्हते. बघा शमशोन जो होता, शमशोनाची ताकद त्याच्या केसात होती. आणि ही ताकद शमशोनाच्या ताकदीबाबतीत शमशोन आणि शमशोनाचे आई वडील या तिघांखेरीज ही बातमी कोणालाच माहिती नव्हती. या तिघांशिवाय ही बातमी कोणालाच माहिती नव्हती, फक्त या तिघांना माहिती होती. तरी तिघी परमेश्वराच्या नियमात होते. म्हणून शमशोनाची ताकद नक्की कशात आहे हे बलिष्ठाने पाहण्याचा अनेक प्रयत्न केला, पण त्यांना पण कळालं नाही. सरतेशेवटी त्यांनी दलिला नावाच्या एका वेश्येला, एका स्त्रीला पैसे दिले 1100 चांदीची नाणी, आणि तिला मात्र सांगितले तू त्याला पापास प्रवृत्त कर आणि त्याच्यामध्ये ही गोष्ट गुपित काय आहे, कशामध्ये त्याची ताकद आहे हे मात्र तू ओळखून काढ. आणि अशा प्रकारे ते स्त्री त्याला बुरल घातली. आणि जेव्हा शमशोनाने आज्ञा मोडायला सुरुवात केली, शमशोनाने नियम मोडायला सुरुवात केली, त्याच ठिकाणी तो फसला गेला. आणि म्हणून तो आपलं गुपित तिला प्रगट करू शकला. तोपर्यंत सैतानाला पण माहिती नव्हतं. सैतानाला ही गोष्ट माहिती असती तर सैतानाने कोणत्याही व्यक्तीच्या द्वारे शमशोनाचा नाश केला असता, परंतु ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती की शमशोनाची ताकद कशात आहे ती.
जेव्हा शमशोनाने नियम मोडायला सुरुवात केली त्याच वेळेला त्याच्यामध्ये पापाला सुरुवात झाली. परमेश्वराचे नियम मोडल्यामुळे त्यांनी मेजवानी केली, लोकांसह तेव्हा खाणं पिणं केलं. म्हणजे त्याने द्राक्षरस वगैरे पिलं असतं, तो देवाचा नाजीर होता. त्याने देवाच्या नाजीराने द्राक्षरस प्यायचा नाही, द्राक्षाची कोणती वस्तू खायची नाही, अमंगल अशुद्ध किंवा मद्यासारखे दारूसारखं असं काहीच प्यायचं नाही. मेजवानीमध्ये त्याने सर्व खाल्लं पिलं, तिकडेच तो चुकला गेला आणि त्याच्या जीवनात पापालाही सुरुवात झाली. आणि अशा मुले तो आपलं गुपित तिला प्रगट केलं. त्याने जे कोणाला सुद्धा माहिती नव्हतं त्याला स्वतःच्या तोंडून सांगावं लागलं, तोपर्यंत कोणालाच कळालं नाही. म्हणजे सैतानाला पण माहिती नव्हतं. म्हणून सैतानाने प्रथम काय केलं, त्याला पापात पाडायला सुरुवात केली, त्याचं गुपित कशात ते काढण्यासाठी. कारण सैतानाला पण माहिती नव्हतं. लक्षात ठेवा, बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या सैतानाला कळत नाही. जे पापाच्या बंधनात आहे, वाईटाच्या बंधनात, त्या सर्व लोकांच्या गोष्टी सैतानाला कळतात. पण जे परमेश्वराच्या वचनात, नियमात, आज्ञेत चालतात त्या लोकांच्या गोष्टी सैतानाला कळत नाही. यहूदाच्या पत्रामध्ये 9 वचनात, एकच अध्याय तिकडे 1 अध्यायमध्ये 9 वचनात त्या ठिकाणी वचन सांगते, सैतानाने मोशेच्या शरीरा संबंधाने कुरकुर केली की मोशेचं शरीर कुठे आहे संबंधाने. तेव्हा आद्य देवदूत मिखायल त्याने म्हटलं की देव तुला धमकाव. तो पण पुढे काही बोलला नाही, आणखीन बोलण्यासाठी तो धसला नाही, एवढंच बोलला, देव तुला धमकाव सैतानाला. सैतान पण तिकडे मोशेचं शरीर कुठे या बाबतीत वादविवाद करत आहे. म्हणजे सैतानाला सुद्धा मोशेची कबर, मोशेचं शरीर सापडलं नाही. हालेलुया. आता मोशेची कबर का सैतान शोधू शकला नाही? सैतानाला सर्व कळते आपण सांगतो, मग त्याला मोशेची कबर का सापडली नाही? का मोशेचं शरीर त्याला दिसलं नाही? जर त्याला सर्व दिसत असतं तर नाही पाहू शकला तो मोशेचं शरीर. नाही त्याला ठाऊक, परमेश्वराशिवाय बातमी कोणालाच माहिती नाही, मानवाला पण नाही, सैतानाला पण नाही. म्हणजे अशा देवाच्या काही गुप्त गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत सैतानाने किती प्रयत्न केला तरी सैतानाला त्या कळू शकत नाहीत. पण सैतानाच्या सर्व गोष्टी देवाला माहिती, पण सैतान सर्व गोष्टी शोधू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. आपण परमेश्वराच्या नियमात आणि आज्ञेत चालणार तर मात्र सैतान तिकडे काहीच करू शकत नाही. पुढे तर वचन सांगते, आपण अगोदरही वचन घेतलेलं, आता आणखी स्पष्टरित्या ते वचन घे. योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 5 अध्याय 18 ते 19 वचनात, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्माला तो ख्रिस्त त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वंश झाले आहे. आता वचन सांगते, जो कोणी देवापासून जन्मलेला, आपण जर देवापासून जन्मलेले आहोत तर तो जो देवापासून जन्मलेला कोण? प्रभू येशू. जो देवापासून जन्मलेला ख्रिस्त तो आपल्याला काय करणार? त्या सैतानापासून दूर ठेवणार, संपर्क पण होऊ देणार नाही. भेटायचं तो सोडू द्या, सैतानाच्या समोर उभं राहणं की सैतान आपल्या पुढे समोर उभं राहणं हे तर सोडूनच द्या, संपर्क पण होऊ देणार नाही, बोलभाषण पण होणार नाही. प्रभू काय करणार? या सैतानाला आपल्यापासून दूर करणार, आपला त्याच्याशी संपर्क पण होऊ देणार नाही. प्रभू सुरक्षित ठेवणार. आपण देवाचे नियम पाळतो, देवाच्या आज्ञा पाळतो, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालतो तर सैतान आपल्या पुढे उभा पण राहणार नाही. प्रभू त्याला आपल्या जवळ येऊ पण देणार नाही, संपर्क पण होऊ देणार नाही आपल्याशी. जर देवाचे नियम पाळले तर, देवाच्या आज्ञा पाळल्या, वचनाप्रमाणे आपण प्रभूच्या चालले तर त्याची ताकद चालणार नाही आपल्यावर. म्हणून वचन सांगते, आपण देवाचे नियम पाळत राहणार तर सैतानाला संधी देऊ शकत नाही आपल्याला. आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे, वचनाप्रमाणे, आज्ञेप्रमाणे जर चालत राहिले तर सैतानाची ताकद चालणारच नाही आपल्यावर. मात्र आपण ते नियम आज्ञा पाळल्या पाहिजे. पण जर आपण चुकत आहोत तर सैतान फायदा घेणार, आपलं नुकसान करणार. हा वचन काय सांगते पुढे उत्पत्ती 3 अध्यायमध्ये. त्या ठिकाणी परमेश्वर पित्याने आदम हव्वाला एदेन बागेत ठेवले होते. उत्पत्ती 2 अध्याय 15 ते 17. काय म्हटलं होतं? बागेच्या वाटेल त्या झाडाचं फळ तू यथेच्छ खा, परंतु बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नको. हे देव पित्याने आदामास सांगितलं होतं, पुढे स्त्रीला सुद्धा. आता दोघांनाही नियम माहिती होती, आज्ञा माहिती होत्या की मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खायचंय. आता वचन काय सांगते बघ, उत्पत्ती 3 अध्याय. देवाने निर्माण केले
पक्षी, जीव जंतू जे काय, त्याच्यामध्ये साप सुद्धा बनवला होता. आता सैतान जो खाली पडला होता, प्रकटीकरण 12:7-9, जुनाट साप म्हणून, जुनाट म्हणजे जुना पुराणा साप, अजगर म्हणून तो खाली पडला होता. आता देवाने पण साप बनवलेले आहे. मग आता सैतान डायरेक्ट स्त्रीजवळ जाऊ शकत नव्हता, डायरेक्ट आदमाकडे तो जाऊ शकत नव्हता. सैतानात तेवढी ताकद नव्हती डायरेक्ट जाण्याची, तेवढी शक्ती नव्हती त्याच्यात स्त्री पुढे उभं राहण्याची, कारण देवाने त्यांना बनवलं होतं, आपलं सामर्थ्य त्यांच्यामध्ये प्रगट केलं होतं. मग सैतानाने काय केलं? सैतानाने सापाबरोबर मैत्री केली. सापाबरोबर देवाने बनवल्याचे काय सांगते, सर्पभार द्रुत म्हणजे हुशार होता, बुद्धिमान. या सापाने त्या सापाबरोबर मैत्री केली. सैतान साप आहे, देवाने पण बनवलं एक साप आहे, आणि या दोन्ही सापात मैत्री झाली. या सापाने त्या सापाबरोबर मैत्री केली, सैतान साप बनून, आणि साप बनून त्या सापात त्याने प्रवेश केला. त्याच्यामध्ये त्या गोष्टी पेरल्या सैतानाने. सैतानाने त्या सापामध्ये त्या गोष्टी पेरल्या, देवाने बनवलेल्या सापात प्रवेश करून त्याच्यामध्ये गोष्टी भरल्या. जसं की बघा, आपण पेनड्राईव्ह मध्ये आपण काही गाणी भरतो, काही गोष्टी त्याच्यामध्ये भरतो, आपण काही पिक्चर वगैरे त्याच्यामध्ये भरतो. त्याच्यामध्ये भरल्यानंतर त्या पेनड्राईव्ह मधून आपण त्या गाणी ऐकू शकतो, काही गोष्टी पाहू शकतो. आपण त्याच्यात भरल्यावर त्याच्यातून आपल्याला दिसतात, ऐकायला येतात. तसं सैतानाने या गोष्टी त्या सापामध्ये पेरल्या, भरल्या, आणि भरल्यानंतर तो साप त्या स्त्रीजवळ येत आणि स्त्रीशी बोलत. त्यावेळी स्त्रीला काय वाटलं की हा एजन बागेतलाच तर साप आहे, देवानेच तर बनवलेला साप आहे. तेव्हा दोघांमध्ये बोलभाषण झालं. तरी स्त्री बिघडली नसती, तरी ती बिघडली नसती जर ती देवाच्या नियमात असती, जास्त बोलली नसती तर बिघडली नसती, म्हणजे तिच्यातून चूक घडली नसती. आता चूक घडते तिच्या चुकीमुळे. भले सैतानाने त्या सापात प्रवेश केला होता, तो साप सैतान म्हणून त्या स्त्रीजवळ आला होता तिला फसवण्यासाठी. त्याने किती प्रयत्न केले असते तरी स्त्री फसली नसती. जर ती नियमात असती तर ती फसली नसती. पण ती फसली. का फसली गेली? कारण स्वार्थ आला तिच्या जीवनात. कसं बघा, तो साप तिला काय म्हणतो, अर्थात सैतान तिला काय म्हणतो, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये हे देवाने तुम्हाला सांगितले खरे का? स्त्री काय म्हणते, देवाने आम्हाला बागेतल्या सर्व झाडाची फळे खाण्यासाठी मोकळीक दिली. बस इकडे बोलून थांबायला हवं, पुढे बोलत जात. देवाने आम्हाला मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाण्यासाठी मनाई केले. इकडे तरी बोलून थांब, तरी पण नाही, अधिक जास्त. देवाने आम्हाला म्हटले ते फळ खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मरा. एवढं बोलायची काय गरज होती? जे देवाने सांगितलं होतं एवढ्या गोष्टी ते आणखी मीठ मसाला लावून तिकडे चुकली. तिच्या हातून चूक घडली म्हणून सैतानाला संधी मिळाली, नाहीतर सैतान काहीच करू शकला नसता तिच्यावर. ती बोलण्यात चुकत आहे. बघा, अनेक वेळा माणसाची जास्त बडबड, जास्त बोलणं त्याला पापात पडते. नाही भांडण व्हायचं तरी भांडण होणार, नाही चुकीची समज व्हायची तरी चुकीची समज तिथे तयार होणार. म्हणून माणसाने कमी बोलावं आणि ऐकावं जास्त. जास्त बोलायची सवय एकदम खराब सवय आहे. हालेलुया. बोलायचं तर देवाविषयी बोला, देवाची स्तुती करा. या ठिकाणी स्त्री मात्र तिकडेच फसत आहे. म्हणून बघतं माणसाचं बोलणं थोडं असावं, थोड्या बोलण्यात जास्त अर्थ असावा, म्हणजे लोकांना पण समजेल. नाहीतर आपण भरपूर काही बोलतो पण त्याच्यात थोडंसंच माणसाला समोरच्या व्यक्तीला कळते तर त्याचा काहीच अर्थ नाही, काही फायदा नाही. थोडेच बोला पण थोड्या बोलण्यात भरपूर अर्थ असू द्या तुमचा, ज्याद्वारे समोरच्या व्यक्तीला समजेल. पण जास्त बोलायला गेले तर मात्र समोरचा व्यक्ती पण कंटाळेल. हालेलुया. या स्त्रीच्या बोलण्यामुळे, अधिक बोलण्यामुळे ती फसली गेली आणि तिकडे फसल्यामुळे सैतान फायदा घेते. मग तो काय म्हणतो बघा, त्याला संधी मिळाली. आता तो म्हणतो खरोखर तुम्ही मरणार नाही, कारण देवालाही ठाऊक आहे की ज्या दिवशी तुम्ही फळ खाल त्या दिवशी मात्र तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. बुरून बोलतो सैतान तिला, फळ खाल्यावर देवासारखे. मग आणखीन गर्व आला स्त्रीमध्ये, हा मी देवासारखी बनेल, मग देवाचा आभार मानायची मला गरजच नाही. गर्व, आणखीन गर्व. सैतानाला संधी मिळाली, मग त्याला हवं तसं त्याने केलं. त्याला जशी संधी मिळाली तसं त्याने काम केलं. बायबल काय सांगते बघा, दानिएल या पुस्तकामध्ये, जर त्याला संधी मिळाली तर तो कोणकोणती कामे करणार पहा. हालेलुया. हालेलुया. वचन सांगते दानिएल 11 अध्यायामध्ये, दानिएल 11 अध्यायामध्ये
33, जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यास तो फुसलावून भ्रष्ट करील. काय सांगते वचन? जे करारा संबंधाने दुष्ट वर्तन करतात त्यास तो आणखी फुसलावील, त्यास तो फुसलावून भ्रष्ट करील, आणखी त्याला फसवत जाईल. तो जर चुकले तुम्ही तर तो तुम्हाला आणखी फसवत जाणार, आणखी तो फायदा घेणार आणि तुम्हाला फुसलावून भ्रष्ट करणार. हालेलुया, हालेलुया. वचन पुढे काय सांगते बघा. त्याच्यानंतर दानिएल 11:28-30, मग तो मोठी लूट घेऊन स्वदेशी परत जाईल, त्याचे मन पवित्र कराराविरुद्ध होईल आणि तो आपला मनोरथ पूर्ण करून स्वदेशी परत जाईल. नेमलेल्या वेळी तो पुन्हा दक्षिणेस जाईल, तरी पूर्वीप्रमाणे आता त्याचे चालणार नाही, कारण कितीमाची जहाजे त्याच्यावर चाल करून येतील. मग तो खिन्न होऊन मागे फिरेल आणि पवित्र करारावर रुष्ट होऊन आपल्या मनास वाटेल तसं करेल. तो परत जाईल व पवित्र करार सोडणाऱ्या बरोबर स्नेह करू पाहिजे. सैतान हे मनास वाटेल ते करील. तो शेवटच्या दिवसात तो काय करेल? सैतान मनाला वाटेल तसं करेल तो आणि माणसाला बिघडवेल, फसवेल, एकदा त्याला संधी मिळाली तर. आणि पवित्र करार सोडणारे, प्रभू येशूला सोडणारे, प्रार्थना सोडणारे लोकांबरोबर स्नेह करेल, मैत्री. सैतान मैत्री करणार त्यांच्याशी, मनाला वाटेल तसं त्यांच्या बरोबर वागेल तो सैतान आणि त्यांना फसवेल. पुढे वचन सांगते दानिएल 11 त्याच्यामध्ये 36 वचनात, तो राजा मनास येईल तसा वर्तेल, तो उन्मत्त होईल, सर्व देवतांना तो आपल्याला श्रेष्ठ समजेल आणि देवा विरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल. कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती चाराईल. जे नेमलेले आहे ते घडेल, त्याची चलती चालतच राहणार, त्याची हुशारी चालत राहणार जोपर्यंत अंत येत नाही, नेमलेली वेळ येत नाही तोपर्यंत. एखाद्या माणसाला त्याने फसवलं आणि त्याला फसवायला सुरुवात केली तर सैतान त्याला फसवतच राहणार. सैतानाचीच ताकद त्याच्यावर मग चालणार. मग मनुष्याने किती प्रयत्न केला तरी तो सुटणार नाही, कारण तो सैतानाच्या कब्जे हातात पूर्ण गेलेला असतो. मग सैतानाची चलती त्याच्यावर चालणार. हालेलुया, हालेलुया. तो देवाविरुद्ध शब्द बोलणार, देवाच्या विरुद्ध, कराराच्या विरुद्ध, पवित्र शास्त्रा विरुद्ध तो जाणार आणि प्रार्थना सोडणारे, प्रभूला सोडणारे, करार सोडणारे लोकांच्या मागे तो लागणार. ही स्त्रीची एक चूक, त्या चुकीमुळे सैतानला तिच्या मागे लागला, सैतान तिला भुरळ घातली, फसवलं, शेवटी तिने ते फळ खाल्लंच आणि तिच्याद्वारे सैतानाने आदामाला फसवलं. मग त्याने पण फल खाल्लं, दोघांनी पण आज्ञा मोडली आणि मात्र एदन बागेला गमावून बसले. म्हणून सैतान अनेक प्रयत्न करून फसवण्याचा प्रयत्न करणार, पण आपल्याला स्थिर आहे. अनेक लोक आहे ना प्रार्थनेविरुद्ध बोलणार, अनेक गोष्टी चुकीच्या कल्पना तुमच्या डोक्यात टाकणार. सावध असा. ही व्यक्ती देवापासून आहे, सैतानापासून आलेली आहे, जी तुम्हाला भुरळ घालत आहे, जी तुम्हाला फसवत आहे. आपल्याला वाटेल हा खरं आहे, आपली बुद्धी मग त्यांच्या बुद्धीकडे, विचाराकडे वळणार, मग आपल्याला ती चुकीची समज सुद्धा योग्य वाटणार. सावध असा. सत्य काय ते आपल्याला कळालेलं आहे, भोवकून जाऊ नका, अशी कोणतीच चूक करू नका ज्याचा सैतान फायदा घेईल. एकदा प्रार्थना कमी करायला सुरुवात केली, जगाच्या गोष्टीकडे वळायला सुरुवात केली, एका चुकीद्वारे चुका वाढणार आणि एकदा काही सैतानाच्या हातात गेले तर सुटणार नाही. म्हणून सावध असा. आपल्याला परमेश्वराच्या नियमाप्रमाणे, वचनाप्रमाणे चालायचंय, अशी कोणतीच गोष्ट करायची नाही ज्याचा फायदा सैतान घेईल. हालेलुया. बघा मत्ती 16:13-19 प्रभूने शिष्याला म्हटलं की मात्र तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? मी कोण आहे? कोण म्हणत होते की आपण इर्म्या आहात, योशिया, एलिया आहात, असं संदेष्टापैकी कोणी. पण पेत्राने म्हटलं, प्रभूजी आपण देवाचे ख्रिस्त आहात, आपण देवाचे पुत्र आहात, मसीहा. त्या प्रभू येशूने म्हटलं पेत्राला प्रभू काय म्हणतो? धन्य तू, कारण तुला हे मांस आणि रक्ताने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केलेले आहे. प्रभूने पुढे पेत्राला म्हटलं, मी या खडकावर मी माझी मंडळी रचेन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. मी तुला किल्ल्या देईन, तू जे काही पृथ्वीवर बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल, तू पृथ्वीवर जे मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. स्वर्गाच्या राजाच्या किल्ल्या देण्याचं अभिवचन देव पित्याने पेत्राला दिलं. पेत्रामध्ये गर्व आला. पुढे वचन सांगते मत्ती 16:21-23 प्रभू पुढे बोल
कष्टांच्या स्वाधीन करतील, मला मारहाण करतील आणि मी मरण पावेल आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठेन. तेव्हा पेत्राने प्रभूला जवळ करून म्हटलं, प्रभूच्या असं आपल्याला होणारच नाही. तेव्हा प्रभू काय म्हणतो, अरे सैताना चालता हो, तुम्हाला अडखळण आहेस. तुझं लक्ष देवाच्या गोष्टीकडे नाही तर मनुष्याच्या गोष्टीकडे. आता इकडे बघा, पहिल्या प्रथम पेत्र प्रभूला देवाचा पुत्र ख्रिस्त स्वीकारत आहे. प्रभू स्वर्गाच्या किल्ल्या त्याला देते आणि पुढे प्रभू त्याला सैतान म्हणत आहे. पेत्राने विचार केला असेल, स्वर्गाच्या किल्ले, हा मी मोठा शिष्याधिकार, गर्वाला. देवाच्या गोष्टीपासून लक्ष हटून माणसाच्या गोष्टीकडे त्याचं लक्ष गेलं आणि ताबडतोब सैतानाने त्याच्यात प्रवेश केला. प्रभूमध्ये जीवन जगत असताना आपल्याला किती दानं असली, परमेश्वराने किती आपल्याला सन्मान दिला, आपण किती उंच गेले, प्रतिष्ठा प्राप्त केली, तरी गर्वाला आपल्या जीवनात जागा देऊ नका. गर्विष्ठ कधीच बनू नका, तर नम्र आणि लीन बना. मी मोठा आहे, मी मोठी आहे, मलाच कळते, मला समजते, तुम्हाला काय कळते, हे वाक्य पण वापरू नका. गर्व आणि अहंकार नसावा आपल्यामध्ये. आणि जर तो आला तर सैतानाला संधी दिली समजा आपण. या पेत्राच्या जीवनात तीच गोष्ट घडली गेली. सैतानाला प्रभूने पेत्रामधून चालतं केलं, हाकलून लावलं त्या सैतानाला आणि सैतान पेत्रामधून निघून गेला. अनेक वेळा आपण माणसाकडे, चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देणार, माणसाचं ऐकायला जाणार तर सैतान फायदा घेणार. दाविदाच्या जीवनातलं पहा, वचन सांगते इतिहास 21 अध्यायामध्ये वचन सांगते की इस्रायला विरुद्ध उठून सैतानाने इस्रायल लोकांची गंती करावी म्हणून दाविदाला प्रवृत्त केलं. आता दावीद राजा बनला होता, आपल्या गादीवर बसलेला होता, राज्य करत होता, सर्व प्रजा त्याच्या अधीन होती. तर कदाचित दाविदात गर्व आला असेल, हा मी मोठा, मी राजा बनलेला आहे, मी गादीवर बसलेलो आहे. आणि सैतानाने दाविदाला प्रवृत्त केलं. दावीद वर चढला होता, आता या दाविदाला खाली पाडण्यासाठी सैतान दाविदामध्ये गर्व निर्माण करत आहे आणि दाविदाने त्या गर्वाला जागा पण दिली. आपल्यामध्ये गर्व आला दाविदामध्ये आणि तो अहंकाराने बोलू लागला, जा लोकांची गणना करा, लोकांची मोजणी करा. तेव्हा योआब काय म्हणतो दाविदाला, आपले लोक किती असो, देव त्यांना शतगुणित करो, आपण मोजण्याची आज्ञा का करीता? पण दावीद म्हणतो, नाही, जा, माझी आज्ञा केलंच पाहिजे. दावीद कोणाचा ऐकायला तयार नव्हता. म्हणजे दाविदात एक गर्व आला होता, म्हणून सैतानाने दाविदाला प्रवृत्त केलं होतं. गर्व आल्यामुळे. आणि इस्रायल लोकांची गणना तर झाली. गणना केल्यानंतर परमेश्वराचा क्रोध दाविदावर भडकला. दाविदावर परमेश्वराचा क्रोध भडकला आणि देवाने 3 गोष्टी त्याच्या पुढे ठेवल्या. त्या 3 गोष्टी होत्या गाद संदेष्टाच्या द्वारे की 3 वर्ष दुष्काळ यावा, 3 महिने शत्रूची तलवार तुझ्या पाठीस असावी, की 3 दिवस मर येऊन लोकांचा नाश व्हावा. दावीद म्हणतो, मी मोठ्या पेचात पडलेले, माणसाच्या हाती सापडण्यापेक्षा देवाच्या हाती सापडतो. मग देवाने मरी पाठवली आणि मरीने अनेक लोक, 70,000 लोक मरीने मरण पावले. 70,000 लोकांचा बली गेला दाविदाच्या एका चुकीमुळे. अनेक लोक मात्र त्या ठिकाणी मरण पावले. हालेलुया, हालेलुया. दाविदाच्या या चुकीमुळे अनेक लोकांचा प्राण मात्र त्या ठिकाणी गेला. हालेलुया, हालेलुया. 70,000 लोक मरण पावले. मग दावीद पश्चाताप करत आहे, देवा या मेंढराने काय केले, मी दुराचरण केले, मूर्खपणा मी केलंय. 2 वेळा पश्चाताप केला, 3ऱ्यांदा देवाला यज्ञ त्याने केला. दाविदाच्या या चुकीमुळे, सैतानाने दाविदाला प्रवृत्त केल्यामुळे 70,000 लोक मरण पावले. त्यानंतर दाविदाला देवाचा धाक वाटू लागला, देवाच्या दूताच्या तलवारीचा धाक वाटू लागला. त्याला एक चूक, गर्व आला, त्यानंतर तो नम्र झाला, त्यानंतर तो लीन झाला, दीन बनला गेला तो परमेश्वराकडे. एका चुकीने सैतानाने त्याच्यात प्रवेश केला आणि त्यामुळे अनेकांचा प्राण गेला. बघा, एक चूक, आपण प्रभूमध्ये काही चूक जर आपल्या जीवनात आली, अहंकार आला, गर्व आला, तर सैतानाला आपण संधी देणार आणि त्याला काही एकदा संधी सापडली तर तो आपल्या जीवनात एखादं मोठं संकट निर्माण केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून सावध राहायचं. गर्वाला, अहंकाराला, पापाला, चुकीच्या गोष्टींना जागा देऊ नका आपल्या जीवनात. पूर्ण रीतीने प्रभूचं वचन पाळण्याचा, नियम पाळण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार.
कारण पेत्राचे पहिले पत्र 5:8-9 सैताना गरजणाऱ्या सिंहासारखा आहे, जो कोणाला गिलावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहित आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला असे दुःख भोगावी लागत आहे. त्याच्या विरुद्ध वचन सांगते विश्वासात दृढ असे उभे राहा. सैताना विरुद्ध उभे राहा, विश्वासात दृढ, म्हणजे विश्वासात मजबूत असले तर सैतानाची ताकद आपल्यावर चालणार नाही, सैतानाची शक्ती आपल्यावर चालू शकणार नाही. म्हणून आपण ख्रिस्तामध्ये मजबूत आणि दृढ राहिले पाहिजे. प्रभूच्या वचनात योजनेत आपण चालले पाहिजे, कारण तो येतो, देवाच्या गोष्टी आपल्यातून हिरावून घेतो. मार्क 4:15 वाटेवर पडलेले ते हे किती वचन ऐकतात, परंतु मात्र तिथे माती नसल्यामुळे ते उगवतात, पण ऊन आलं की मात्र ते करपून जाते. सैतान येऊन त्यांच्या मनातलं वचन हिरावून घेतो, चोरी करून घेतो. योहान 10:10 चोर येतो, तो चोरी घात व नाश करावेच येतो, आणि हा चोर आहे सैतान, जो आपल्यातल्या देवाच्या गोष्टी चोरून घेतो की आपण देवामध्ये वाढू नये म्हणून. आपण मजबूत नसणार, आपण कमजोर आहोत, आणखी प्रमाणात आपल्या जीवनात कार्य करून देवाच्याच गोष्टी काढून घे. म्हणजे देवाच्या गोष्टी आपल्या जीवनात नसल्या तर आपण वाढू शकत नाही देवामध्ये, म्हणून तो देवाच्याच गोष्टी चोरून तो आपल्यातून काढून टाकतो. हालेलुया, हालेलुया, म्हणून आपल्याला सावध राहायचंय, प्रभूमध्ये स्थिर आणि मजबूत राहायचंय, म्हणजे सैतानाची ताकद आपल्याला चालू शकणार नाही, सैतानाची शक्ती आपल्याला चालू शकणार नाही, आणि आपण परमेश्वरामध्ये मजबूत राहणार. करिंथीकरास दुसरे पत्र 2:10-11 वचनात संत पौल म्हणतो, तुम्ही ज्या कशाची क्षमा करता त्याला मी पण क्षमा करतो, अशासाठी की सैतानाचे वर्चस्व आपल्यावर होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाही असं नाही. संत पौल इथे काय म्हणतो, तुम्ही ज्या कोणाला क्षमा करता त्याला मी पण क्षमा करतो. मी अडी बाळगत नाही म्हणा, तुमचं कोणाबरोबर वादविवाद आहे, पण मी त्यांच्याविषयी वादविवाद ठेवत नाही. तुम्ही त्याला क्षमा केली, मी पण क्षमा केलेली, वादविवाद ठेवत नाही, अशासाठी की सैतानाचं वर्चस्व होऊ नये. म्हणजे आपल्यामध्ये नफरत आहे, राग आहे, क्रोध आहे, तर सैतानाचं वर्चस्व आपल्यावर होणार, संधी मिळणार सैताना. वचन संधी सैतानाचे विचार आपल्याला कळत नाही असं नाही, कळतात. सैतानाच्या गोष्टी आपल्याला कळत नाही का, कळतात आपल्याला, असं नाही की आपल्याला काही कळत नाही. उलट सैतान आपल्या सर्व गोष्टी समजू शकत नाही, पण आपण समजू शकतो, कळतात. कोण म्हणतो आपण परमेश्वरामध्ये स्थिर आणि मजबूत राहणार तर सैतानाची युक्ती, सैतानाच्या गोष्टी आपल्याला समजू शकतात, आणि आपण त्यांच्यापासून दूर पण राहू शकतो. की जगात सैतानाचे लोक आहेत किंवा प्रभूमध्ये मजबूत नाही, अडखळण आणणारे लोक आहेत, हे देवाच्या लोकांना देवापासून दूर करणारे लोक आहेत, प्रार्थनेमध्ये काहीतरी समस्या निर्माण करणारे लोक आहेत, यांना सैतानाने पकडलेले, यांच्यापासून सावध राहा. कळणार आपल्याला ताबडतोब त्यांच्यापासून सावध राहण्याबाबतीत. हे सैतानाचे विचार, सैतानाच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला समजणार, आणि कसं आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे हे आपल्याला समजणार, आणि आपण त्यापासून सावध राहू शकणार. हालेलुया. जर आपण प्रभूच्या वचनात नियमाचा बऱ्याच गोष्टी, पण आता वेळ झालेल्या म्हणून युबाच्या बाबतीत पण आपण पाहतो. युब 1 आणि 2 अध्याय सैतानाकडून युबाची परीक्षा झाली, सैतान आलेला युबाकडे. युब 1 अध्यायामध्ये 6-12, पण सैतानाचं पण काही चाललं नाही. देवाने युबाच्या भोवती कुंपण घातलं होतं. सैतानाने काही प्रयत्न केले नसतील युबाला पापात पाडण्याचा, त्यावेळेला केले असतील, पण त्याचं काही चाललं नाही, कारण देवाचं कुंपण होतं. जो देवापासून जन्मलेला तो सुरक्षित राहतो. देव परमेश्वर पिता त्याला त्या दुष्ट सैतानाबरोबर संपर्क पण होऊ देत नाही, त्यामुळे सैतानाचा संपर्कच होत नव्हता युबाबरोबर. म्हणून देवाकडे जाऊन देवाला चेतविलं, आणि देवाला म्हटलं, तो की विनाकारण तुझं भय बाळगतो, तू त्याला एवढं धन दिलेलं, त्याचं धन वृद्धी पावत आहे, म्हणूनच की नाही. प्रभू म्हणतो, जा, मी त्याचं धन तुझ्या हाती देतो. सैतानाने युबाच्या संपूर्ण धनाचा नाश केला, तर युबाने म्हटलं, देवाने दिलं, देवाने नेलं तर नाही परमेश्वराचं नाव, तरी सैतानाचं काही चाललं नाही. परत गेला तो देवापुढे उभा राहिला, आणि देवाला म्हणतो की मनुष्य आपल्या शरीरासाठी सर्वस्व देईल, तू त्याच्या शरीराला हात तर लावून पहा. प्रभूने म्हटलं, जा. सैतानाने युबाला गलवाने पिळले, डोक्यापासून, केसापासून पायाच्या तलपायापर्यंत, नखापर्यंत सर्व मात्र त्याला गलवाने पिळले. युबाच्या बायकोने पण युबाचा साथ सोडला, पण युब म्हणतो, देवाकडून सुखच घ्यायचं आणि दुःख घेऊ नये का, याही वेळेला युबाने काही पाप केलं नाही. म्हणून सैतानाने आणखी प्रकार केले. सैतानाने युबाच्या विरुद्धात त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना, त्याच्या दासांना, गावातल्या लोकांना सर्वांना उभे केले. सर्व लोक युबाची निंदा, विटंबना करू लागले, थट्टा करू लागले, हसू लागले, पण तरी युबाने परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं नाही. सैतानाला हवे तेवढे सैतानाने प्रयत्न केले युबाच्या बाबतीत, पण त्याचं काही चाललं नाही.
सरतेसाठी 42 अध्यायामध्ये बायबल सांगते 12 ते 17 वचनापर्यंत परमेश्वर पित्याने योबाला आशीर्वादित केलं, त्याला बरं केलं, त्याचं गेलेलं दुप्पट त्याला परत दिलं. त्याचे 10 मुलं मरण पावली ती पुन्हा त्याला 10 मुलं झाली, 7 पुत्र 3 मुली. 140 वर्ष आयुष्य पण वाढवून दिले देव पित्याने. एवढे प्रयत्न केले होते, काही चालले का युगावर सैतानाचे? नाही चालले. आपण स्थिर आहोत, आपण मजबूत आहोत, तर सैतानाची कोणतीच युक्ती शक्ती आपल्यावर चालणार नाही. सैतानाचे सर्व जलते बाण आपण विसरू शकणार जर स्थिर असले तर, प्रभूमध्ये मुलावलेले असले तर आपण मात्र सैतानाला हाकलून लावणार. त्याच्यापेक्षा आपण ताकदवान आहोत. म्हणून अगोदर वचन घेतलेलं रोमकर 17:16-20 आपण सैतानाला आपल्या पायाखाली तुडविणार आहोत. देव पिता आपल्या मानवाच्या पायाखाली सैतानाला तुडवणार आहे. आपण हातोडा आहोत, हातोडा देवाच्या हातात आपण आहोत आणि आपल्याद्वारे सैतान तुडविला जाणार आहे. म्हणून देवाचे नियम आज्ञाविधी पाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, मजबूत राहिले पाहिजे, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही, आपण सैतानाला संधी देऊ शकणार नाही. लोकांचं ऐकायला जाऊ नका, प्रभूपासून दुरावू नका, प्रार्थनेपासून दुरावू नका, भलत्याच गोष्टीच्या मागे लागू नका. असे नियम आहे, तसे नियम आहे, या गोष्टी करायला पाहिजे, त्या या चुकीच्या गोष्टीकडे वळू नका. तुम्ही एकदा चूक करायला लागले, एकदा माणसाचं ऐकायला लागले की तुम्ही फसणार, सैतानाच्या हातात तुम्ही तुमचं जीवन देणार आणि एकदा काही सैतानाच्या हातात जीवन सापडलं, सैतान त्याच्या ताबा घेणार आणि नाश केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून सावध असा प्रभूच्या नियमात चला. हालेलुया, हालेलुया. आता शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.